ओके. हॅलो स्टुडंट्स. तो आज जो आपला लेसन आहे तो आपण जो सुरू केलेला आहे स्ट्रक्चर ऑफ सेल अँड इट्स ऑर्गनायझेशन हा आपला लेसन आहे. ओके. आणि ह्या लेसनमध्ये आपण जे प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत त्याचं स्ट्रक्चर आपण डिटेल स्टडी केलेलं आहे आत्तापर्यंत. मायक्रोस्कोप हा स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याची साईज, टॉटिपोटंट सेल म्हणजे काय, ग्राम निगेटिव्ह ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियल सेल म्हणजे काय, आणि त्या व्यतिरिक्त आपण हे प्रोकॅरियोटिक सेलचं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित डिस्क्राईब करून सांगितलेलं आहे. ओके. तर हे जे प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर आहे हे या पद्धतीने प्रोकॅरियोटिक सेल बनलेली आहे वेगवेगळ्या कंपोनंट्सपासून. तर आज मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की प्रोकॅरियोटिक सेल हे जे स्ट्रक्चर आहे, हे जे फ्लॅजेलम आहे किंवा हे रायबोझोम्स, त्याचं जे जेनेटिक मटेरियल ज्याला आपण क्रोमोझोम म्हणतो किंवा न्यूक्लियोइड रिजन म्हणतो, ते नक्की कशाचं बनलेलं आहे आणि काय हे तुम्हाला समजेल. तर त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ आहे, खूप सुंदर व्हिडिओ आहे. तो तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये की सेल कशी बनलेली आहे आणि ती आतून कशी दिसते. हा व्हिडिओ जो आहे तो इंग्लिशमधून आहे, तर मी तो तुम्हाला मराठीतनं ट्रान्सलेट करून सांगे. तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे, ते टेक्स्टबुक तुमच्या समोर ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कुठल्या कंपोनंटबद्दल कशी बोलते आहे आणि कसलं स्ट्रक्चर आहे काय वगैरे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके. तर तुमचं बुक जे आहे ते तुमच्या सोबत राहू द्यात. ओके. There are organisms so tiny that we need powerful microscope to see them. Many of them are prokaryotes, tiny, single-cell primitive organisms like bacteria. Bacteria have tough cell wall like plant cells. They don't have nucleus, but they have genetic material such as DNA concentrated near the center region of cell, forming nucleoid. आपण हे स्ट्रक्चर शिकलेलो आहे ज्याच्यामध्ये आपण हे जे आतलं स्ट्रक्चर आहे सेलचं त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओइड. ओके. A prokaryotic cell doesn't have membrane-bound organelles like mitochondria, endoplasmic reticulum, Golgi body, etc. But it has ribosomes for protein synthesis. तुमच्या बुकमध्ये जे डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की रायबोझोम्स हे दिलेलं आहे स्ट्रक्चर. बरोबर. हे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत जे सेलमध्ये प्रेझेंट असतात आणि ते ह्याच पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. Though made of single cell, many bacteria have filament like flagella which can literally rotate and act like a propeller to make the bacteria move. ह्याच्याशी रिलेटेड पण मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण बघितले की जे फ्लॅजेला असतात ते फ्लॅजेला कसे मूव्ह व्हायला त्याला हेल्प करतात आणि ते तुम्ही बघितलेलं आहे. बरोबर. तर हे जे आहे हे स्ट्रक्चर्स वेगळे आहेत. फ्लॅजेलम जे आहे त्याचं रोटेशन पण मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये समजावून सांगितलेलं आहे. These small hair-like structures are pilus which help it to connect with other bacteria. हे जे स्ट्रक्चर्स आहेत ज्याला आपण पायलस म्हणतो, सिंग्युलर असेल तर पायलस आणि जर जास्त असेल मेनी असतील तर आपण त्याला बोलतो पिलाय किंवा PILLI पायलाय. ओके. तर ह्या पद्धतीने हे स्ट्रक्चर्स आहेत जे ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलेले आहेत. They are primitive and simple form of life that survive through billions of years. त्या व्यतिरिक्त
शकता आता हा अजून एक ॲनिमेशन आहे ज्याच्यामध्ये आपण आज शिकणार आहोत ते युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल ह्याच्यामध्ये त्यांनी डिफरन्स सांगितलेला आहे. आपण हा सुद्धा ॲनिमेशन बघून घेऊयात ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की प्रोकॅरियोटिक सेल ही युकॅरियोटिक सेलपेक्षा कशी वेगळी असते. युकॅरियोटिक सेलचं जे स्ट्रक्चर दिलेलं आहे तुमच्या बुकमध्ये ते अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, जर तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल समजली असेल किंवा प्रोकॅरियोटिक सेलचं जर तुमच्या स्ट्रक्चर लक्षात आलं ना तर तुम्हाला युकॅरियोटिक सेलचं जे स्ट्रक्चर आहे ते पण समजेल. हा व्हिडिओ स्टार्ट होतोय, नेट स्लो आहे, आपण बघूयात की युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर जे आहे ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इथे दिलेलं आहे. तर हे जे आहे स्ट्रक्चर हे तुम्ही सगळे शिकलात आता. क्रोमोझोम्स, पिलाय, रायबोझोम्स वगैरे हे सगळं शिकून झालंय आता. हे ह्याच पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ज्या सिंगल सेल्स आहेत त्याच्याबद्दलचा तो व्हिडिओ आहे. ओके, एक मिनिट. आता हा जो युकॅरियोटिक सेलचा आहे तर आपण आधी एक जनरल आयडिया घेऊयात की युकॅरियोटिक सेलचं जे स्ट्रक्चर आहे ते कशाने बनलेलं आहे किंवा ते कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स आहे जे यांनी बनलेले असतात ते बघण्याआधी आपण बघूयात. जेनेटिक मटेरियल इन द बॅक्टेरियम इज अ सिंगल क्रोमोझोम मेड अप ऑफ सर्क्युलर अँड कॉइल्ड DNA. हे अतिशय महत्त्वाचे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आपण जे बघितलं ना की त्याला आपण न्यूक्लिओइड असं म्हणतो तर हे ते आहे. तर जी प्रोकॅरियोटिक सेल आहे त्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये किंवा कुठल्याही एका सिंगल पेशीमध्ये एका पेशीचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत जे बनलेले आहेत त्याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल असतं ते सिंगल क्रोमोझोम असतं जे सर्क्युलर आणि कॉइल्ड DNA असतं ज्याला आपण न्यूक्लिओइड म्हणतो. जे हा रेड कलर पोर्शन आहे ना हे तसं बनलेलं असतं. नंतर इट रिमेन्स अटॅच टू द मेझोझोम्स. मेझोझोम्स नावाचा पार्ट असतो ज्याला ते अटॅच्ड असतं. This DNA undergoes a very typical replication pattern which is called as theta model of replication. हा पार्ट तुम्हाला नाहीये. हा थीटा मॉडेल रेप्लिकेशन जर नंतर तुम्हाला समजून घ्यायचं असेल किंवा तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्ही हा नंतर विचारू शकता. पहिल्यांदा आपण जे जनरल डिस्कशन आहे ते समजून घेऊयात. जेव्हा तुम्हाला DNAचं रेप्लिकेशन शिकायचं आहे त्यावेळेला हा पार्ट त्याच्यामध्ये येतो ज्याला आपण म्हणतो थीटा रेप्लिकेशन. ओके, रेप्लिकेशन म्हणजे एका DNA पासून 2 DNA बनतात. जसं तुम्ही सेल डिव्हिजन शिकला आहे शाळेमध्ये किंवा तुम्ही पेशी विभाजन शिकलं आहे ते एका पेशीपासून 2 पेशी जेव्हा बनत असतात तर त्यावेळेला हे रेप्लिकेशन आवश्यक असतं. ओके, हे त्याच्या संदर्भात आहे, हे त्याच्याशी रिलेटेड आहे. तर सध्या आपण हा पार्ट इथेच ठेवूयात. याच्यातलं हे जितकं पण पार्ट आहे तो तुम्ही स्वतः स्टडी करा. हा तुमच्या सेल्फ स्टडीसाठी आहे. सेल्फ स्टडीसाठी आहे हा पार्ट तुम्ही समजून घ्या. जो काही जे कन्सेप्ट जसं काय काय समजत नसतील, प्लाझमिड म्हणजे काय आहे ते तुमच्या गुगलच्या जे तुमचं नेट आहे त्याच्यावरती वापरून तुम्ही ते गुगल सर्च करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. नाहीच समजलं तर तुम्ही ते क्वेश्चन्स विचारू शकता. ओके, क्वेश्चन आन्सर सेक्शन आहे त्यावेळेला तुम्ही ते विचारू शकता. आता आपण बघूया युकॅरियोटिक सेल कशाने बनलेली असते. युकॅरियोटिक सेल in which the cell nucleus has definite nuclear membrane which is known as eukaryotic cells. तर ह्या सेल्समध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे ते इम्पॉर्टंट रोल कॅरी करतं जे डिफिनाइट असतं. ओके, सर हे डिफिनाइट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. These cells exhibit presence of membrane bound cell organelles. तर ह्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनिल्स ह्या असतात. ओके, तर ह्या त्याच्यामध्ये असतात आणि हे स्ट्रक्चर्स पण ह्या सेल्समध्ये प्रेझेंट असतात. आणि ह्या सेल्स कोणत्या कोणत्या ऑर्गॅनिझम्समध्ये असतात युकॅरियोटिक सेल? या असतात प्रोटिस्ट्समध्ये, या असतात प्लांट्समध्ये, ॲनिमल्स, फंजाय. हे जे आहेत ना हे सगळे ऑर्गॅनिझम्सची नावं आहेत. प्रोटिस्ट्स, प्लांट्स, ॲनिमल्स. आपल्याला प्लांट्स आणि ॲनिमल्स माहिती आहेत. प्रोटिस्ट्स आणि फंजाय जे आहेत ते आपण एक वेगळा लेसन आहे ज्याच्यामध्ये आपण किंगडम्स आहेत वेगवेगळ्या त्याच्यामध्ये आपण सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सबद्दल शिकणार आहोत. तर हा पार्ट त्याच्यामध्ये येईल. तर आपण सध्या त्याच्या डिटेलमध्ये नको जायला. सध्या एवढं लक्षात ठेवा. युकॅरियोटिक सेल्स हॅव डिफरंट शेप, साईज अँड फिजिओलॉजी. अतिशय महत्त्वाचं आहे हे की ह्या वेगवेगळ्या शेप, साईज आणि फिजिओलॉजी म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर ह्या वेगवेगळ्या साईजमध्ये येतात, शेपमध्ये येतात, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट. जसं प्लांटमध्ये वेगळे आहेत, ॲनिमल्समध्ये वेगळे आहेत,
ओके, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ह्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं, ह्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, ह्याच्यामध्ये सायटोप्लाझम नावाचा एक स्ट्रक्चर असतो जो प्रेझेंट असतो, परत ऑर्गेनेल्स पण असतात जसे की मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, रायबोझोम्स आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे आणि ट्रू न्यूक्लियस पण ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. ओके, तर हे जे आहे ही जनरल आयडिया आहे युकॅरियोटिक सेलची. आपण आता तो ॲनिमेशन बघूया ज्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आपण ॲनिमेशन आधी ह्यासाठी बघतो आहे की ते बघितल्यानंतर तुम्हाला हे जे याचे पार्ट्स आहेत ना किंवा हा जो सेलचा स्ट्रक्चर दिलेला आहे ना तो तुम्हाला खूप व्यवस्थित समजेल. जर तुम्हाला हे स्ट्रक्चर समजून घ्यायचं असेल, ह्याचे हे वेगवेगळे कंपोनंट्स जे दिलेले आहेत ते जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर अतिशय आवश्यक आहे की तुम्हाला ती सेल आतून कशी दिसते ते समजलं पाहिजे. त्यामुळे आपण आधी ते ॲनिमेशन बघून घेऊयात. तर आधी आपण ते ॲनिमेशन स्टार्ट करूयात आणि हे इंग्लिशमध्ये आहे तर तुम्ही थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा आधी आणि नंतर मी याला मराठीतनं एक्सप्लेन करेन. All living things are made up of cells. There are many different types of cells in our bodies, including bone cells, cartilage cells, blood cells, muscle cells, and nerve cells. The broadest classification of cells is into two groups, eukaryotic and prokaryotic. There are a number of differences between these two types of cells. The main difference is that eukaryotic cells have a double membrane-bound nucleus, which contains the cell's DNA. Prokaryotic cells do not have a nucleus, only a nucleoid, which is the central, open part of the cell where the DNA is found. Eukaryotic cells also have other large, complex, membrane-bound organelles, which prokaryotic cells lack. These include mitochondria, rough and smooth endoplasmic reticulum, the Golgi complex, and in the case of plant cells, chloroplasts. Organisms with eukaryotic cells are called eukaryotes, and they include all animals, plants, protozoa, and fungi. Organisms with prokaryotic cells are called prokaryotes, and they include bacteria and archaea. For millions of years, prokaryotes were the only form of life on this planet. Eukaryotes came later as a result of the process of evolution. Another difference between eukaryotic and prokaryotic cells is their size. Eukaryotic cells are generally larger than prokaryotic cells. Eukaryotes are mostly, although not entirely, multicellular organisms, whereas prokaryotes are always single-celled, or unicellular organisms. Examples of unicellular eukaryotes include amoebas, paramecium, and yeast. The structure of the DNA in eukaryotic cells is different from that in prokaryotic cells. In the nucleus of eukaryotic cells, DNA forms tightly bound and organized chromosomes. Prokaryotic cells contain just a single loop of stable chromosomal DNA stored in the nucleoid. The nucleoid is not a structure, but the area where the DNA is found. Both types contain ribosomes, but in eukaryotic cells they are bigger and more complex and bound by a membrane. Most eukaryotes reproduce sexually. The offspring have genetic material that is a combination of the parent's genome. Prokaryotes, however, reproduce asexually. Their offspring are clones of the parent cell, which come about through binary fission. Finally, prokaryotic cells have a larger surface area to volume ratio than eukaryotic cells, which results in a higher metabolic rate, and therefore increased growth rate and shorter generation time. While eukaryotic and prokaryotic cells are quite different in their structure and processes, they do share similarities. Ribosomes are one feature they have in common, but both also have a cell membrane composed of phospholipids and proteins.
The membrane provides a barrier between the external and internal environments of the cell and selectively allows certain materials to pass through. Both types of cell have DNA as the basis for their genes, although the structure is different. The genetic material regulates cell function and contains the coded information that is passed on to offspring. Both also contain cytoplasm, but in eukaryotic cells, it is defined as everything within the cell outside of the nucleus. In prokaryotic cells, the cytoplasm refers to everything contained inside the cell membrane. The gel-like cytosol is a major part of the cytoplasm in both types of cell. This solution is the site of many of the cell's metabolic processes, such as the synthesis of protein. ओके, तर हा जो व्हिडिओ आहे हा परत एकदा मी तुम्हाला आता समजावून सांगते. होपफुली तुम्हाला हा समजला असेल. ओके. All living things are made up of cells. There are many different types of cells in our bodies. आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सगळे जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्यांमध्येच म्हणजे ती एक पेशीची असेल किंवा खूप पेशींनी बनलेले सजीव असतील त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये पेशी असतात. फक्त काय आहे, वेगवेगळ्या ज्या सेल्स आहेत त्या वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या शेपच्या आणि त्यांचे फंक्शन्स म्हणजे त्यांची कामं पण वेगवेगळी असतात. जसं आता हे बघा, ह्या बोन सेल्स आहेत त्या वेगळ्या दिसत आहेत. Including bone cells, cartilage cells. या कार्टिलेज सेल्स म्हणजे आपले जे दोन जॉईंट्स असतात त्याच्यामध्ये मधला जो पार्ट असतो ह्या त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. बघा, यांचा शेप वेगळा आहे. Blood cells. ह्या ब्लड सेल्स आहेत ज्याला आपण रेड ब्लड सेल म्हणतो किंवा RBCs असं याला म्हटलं जातं. ह्या रेड कलरच्या असतात आणि ह्या प्लेटच्या आकाराच्या येतात, डिस्कच्या आकाराच्या असतात. Muscle cells. या मसल सेल्स आहेत. मसल सेल्स पण वेगवेगळ्या भागांमधल्या अवयवांमधल्या मसल सेल्स वेगवेगळ्या असतात. And nerve cells. आणि ह्या आहेत नर्व्ह सेल्स. या नर्व्ह सेल्स ज्या आहेत त्या आपल्या मेंदूमध्ये प्रेझेंट असतात. The broadest classification of cells is into two groups. आता हे बघा, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला समजत असेल हे अतिशय क्लिअर आहे की ही युकॅरियोटिक सेल आहे आणि ही प्रोकॅरियोटिक सेल आहे. तुमच्या बुकमध्ये सुद्धा असेच डायग्राम्स दिलेले आहेत. हां, तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न नेहमी विचारला जातो की युकॅरियोटिक सेल ही प्रोकॅरियोटिक सेलपेक्षा कशी वेगळी आहे. तर हे तुम्हाला आधी या स्ट्रक्चरमधून समजून घ्यायला पाहिजे की काय काय ह्याच्यामध्ये डिफरन्शिएशन्स आहेत किंवा काय काय वेगळेपणा या दोन सेल्समध्ये आहे. Eukaryotic and prokaryotic. There are a number of differences between these two types of cells. The main difference is that eukaryotic cells have a double membrane-bound nucleus. हे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हा. युकॅरियोटिक सेलमध्ये जे तुम्हाला हे समजतंय, ह्या सेलमध्ये पण आपण आत गेल्यानंतर हा वेगळा पार्ट दिसतोय जो सर्क्युलर आहे ज्याला म्हणतात न्यूक्लियस. तर हा जो न्यूक्लियस आहे ना, तर ह्याच्यामध्ये थोडक्यामध्ये असं की वेगवेगळे बॉक्सेस असतात, वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतात जे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतात. तर हा आहे न्यूक्लियस. जेनेटिक मटेरियल जे आहे ते ह्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं आणि ह्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो. Which contains the cell's DNA. DNA म्हणजे त्याचं जेनेटिक मटेरियल. Prokaryotic cells do not have a nucleus, only a nucleoid, which is the central. हे तुमच्या बुकमध्ये स्ट्रक्चर दिलेले आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जेनेटिक मटेरियल असा नसतो तर ते न्यूक्लिओइड फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट असतं. Open part of the cell where the DNA is found. Eukaryotic cells also have other large, complex, membrane-bound organelles, which prokaryotic cells lack. युकॅरियोटिक सेलमध्ये भरपूर जे मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आहेत जे आपण आता स्टडी करणार आहोत. प्रत्येक कंपोनंट जो आहे तो वेगळा असतो, त्याला मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असतं. वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड आहे युकॅरियोटिक सेल. त्याच्यामध्ये हे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत जे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण बघितलं की हे ॲब्सेंट असतात. जसं मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये प्रेझेंट आहे. These include mitochondria, rough and smooth endoplasmic reticulum, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स याच्यामध्ये प्रेझेंट असतो. chloroplasts. प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात. Organisms with eukaryotic cells are called eukaryotes, and they include all animals, plants, protozoa, and fungi. हे फंजाय आहेत.
Organisms with prokaryotic cells are called prokaryotes. हे बघा, हे They बॅक्टेरियल include सेल्स bacteria आहेत. and archaea. ओके, हे सगळे प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत. For millions of years, prokaryotes were the only form of life on this planet. Eukaryotes came later as a result of the process of evolution. पहिल्यांदा एक पेशी पृथ्वीवरती जन्माला आली, त्याच्यानंतर ही जे युकॅरियोटिक सेल्स आहेत ते इव्होल्युशननी नंतर त्या एका पेशीपासून तयार झाले. Another difference हे बघा, हा एक अजून एक डिफरन्स आहे. याच्यामध्ये आपण सेलच्या साईजमध्ये आपल्याला समजतो ना फरक. ही बघा, ही युकॅरियोटिक सेल आहे, ही किती मोठी आहे, आणि ही प्रोकॅरियोटिक सेल आहे, हिची किती साईज दिलेली आहे. टिपिकली इट मेजर्स नियर अबाउट 1 to 10 मायक्रॉन्स, आणि युकॅरियोटिक सेलमध्ये ती किती आहे, 10 to 100 मायक्रॉन्स. तर ही बघा किती मोठी सेल आहे, आणि ही प्रोकॅरियोटिक सेल आहे जी अतिशय छोटी आहे. तर हा साईजमध्ये सुद्धा त्यांचा डिफरन्स आहे. difference between eukaryotic and prokaryotic cells is their size. Eukaryotic cells are generally larger than prokaryotic cells. Eukaryotes are mostly, although not entirely, multicellular organisms, whereas prokaryotes are always single-celled. आता ह्यामध्ये जे तुम्हाला हे बबल सारखं दिसतंय ना, बुडबुडांसारखं इकडे तिकडे जाते, हे ऍक्च्युअली बॅक्टेरियल सेल आहेत. म्हणजे एकाच पेशीपासून बनलेले हे बॅक्टेरियल सेल्स आहेत जे इकडून तिकडून फिरतायत. तर हे काय आहे, हे बॅक्टेरियल सेल्स एकाच पेशीने बनलेले आहेत आणि ते इकडे तिकडे मूव्ह होत आहेत. Or unicellular organisms. Examples of हे बघा. unicellular eukaryotes हा amoeba. include amoebas, paramecium, हा and paramecium. yeast. आणि ही ईस्ट आहे. The structure of the DNA in eukaryotic cells is different from that in prokaryotic cells. In the nucleus of eukaryotic cells, DNA forms tightly bound and organized chromosomes. हे जे क्रोमोझोम्सचं स्ट्रक्चर आहे हे दिसतंय, हे वाय शेप जे एक्स शेप दिसतंय ना तुम्हाला, हे जे स्ट्रक्चर आहे हे युकॅरियोटिक सेलमध्ये हा न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये हे स्ट्रक्चर असतं. हा न्यूक्लिओलस आहे, याला क्रोमोझोम म्हणतात. ह्या क्रोमोझोमला जर आपण उसवलं, त्याला जर आपण उकलून बघितलं तर हा असा DNA आहे. हा DNA म्हणजे ज्याच्यामध्ये आपली संपूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. आपली उंची कशी असली पाहिजे, आपला रंग कसा असला पाहिजे, आपला स्वभाव कसा असला पाहिजे, आपण किती तल्लख असू, आपण ढ असू का, आपण हुशार असू का, आपला एखादा आजार असू शकतो का, जो आमच्या म्हणजे पेरेंटल किंवा काय म्हणतो आपण जनरेशन टू जनरेशन, आपल्या आजोबांना आहे तो आपल्याकडे आलाय, आपल्या आजीला आहे तो आपल्याकडे आलाय. ही सगळी जी इन्फॉर्मेशन असते ती सगळी या DNA मध्ये प्रेझेंट असते. तर ह्या पद्धतीने तो टाईटली बाउंड होतो आणि तो असा एक्स शेप्ड स्ट्रक्चर फॉर्म करतो ज्याला आपण क्रोमोझोम म्हणतो. हा क्रोमोझोम कशामध्ये असतो, हा न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे हा बाजूचा स्ट्रक्चर, हा आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हा आहे अख्खा न्यूक्लियस, आणि हा आहे न्यूक्लिओलस. हे एवढं एकात एक असं हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं इन केस ऑफ युकॅरियोटिक सेल. Prokaryotic cells contain just a single loop of stable chromosomal DNA. तुम्ही ज्या मॅगी सारख्या शेवया खाता किंवा मॅगी नूडल्स बनवता, मॅगी नूडल्स कसे आपण बनवले आणि प्लेटमध्ये टाकले की ते जसे कॉइल्ड सुपर कॉइल्ड असे स्ट्रक्चर असतात, हे त्याच पद्धतीने हे फोल्डेड स्ट्रक्चर आहे. हे असंच असतं. हे अख्खी ही एक पेशी आहे, याच्यामध्ये हे असं कुठेही पडलेलं असतं स्ट्रक्चर. हे आहे याचं जेनेटिक मटेरियल. म्हणजे इथे आपण काय बघतोय, ह्याच्यामध्ये न्यूक्लियस पण नाही, न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण नाही, याच्यामध्ये क्रोमोझोम पण नाही. हे स्ट्रक्चर्स याच्यात कम्प्लिटली ॲब्सेंट असतात आणि त्या स्ट्रक्चरला आपण बोलतो न्यूक्लिओइड. Stored in the nucleoid. The nucleoid is not a structure, but the area where the DNA is found. Both types contain ribosomes, but in eukaryotic cells, they are bigger and more complex and bound by a membrane. दोघांमध्ये पण रायबोझोम्स प्रेझेंट असतात, पण युकॅरियोटिक सेलमध्ये ते मेम्ब्रेन बाउंड असतात आणि ते मोर कॉम्प्लिकेटेड असतात. ओके, कंपॅरेटिव्हली प्रोकॅरियोटिक सेल. Most eukaryotes reproduce sexually. तुम्ही बघितलंय ना की दोन जेव्हा सेल्सचं काय म्हणतो आपण फ्युजन होतं, हा आहे स्पर्म सेल ज्याला म्हणतो आपण मेल गॅमेट. हा आहे मेल गॅमेट जो ह्या ओव्हमला फर्टिलाइज करतो. फर्टिलायझेशन झाल्यानंतर म्हणजे जिथे सेक्शुअल फर्टिलायझेशन आपण म्हणतो त्याला, तर ती जेव्हा ज्यांच्यामध्ये प्रोसेस आहे
तर त्याच्यामध्ये हे 2 गॅमेट्स असतात जे एकमेकांना फ्यूज होतात आणि त्यानंतर फर्टिलाइज होऊन एक जायगोट जन्माला येतो, ज्याला म्हणतो आपण एक नवीन बाळ जन्माला येतं. तर हा मेल गॅमेट आहे, हा जो दाखवला आहे तुम्हाला स्पर्म, हा एक सिंगल सेल आहे आणि इथे जो तुम्हाला हा थोडासा राऊंड शेप दिसतोय हा फिमेल गॅमेट आहे, ज्याला आपण म्हणतो ओव्हम. ओके. Most eukaryotes reproduce sexually. The offspring have genetic material that is a combination of the parent's genome. हे बघा हे स्पर्म्स आहे. Prokaryotes, however, reproduce asexually. आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कसं आहे, हे जे विभाजन होतं हे कसं होतंय, हे असेक्शुअल विभाजन आहे. अमिबा हा बायनरी फिशननी बनतो. Finally, Okay. prokaryotic cells have आता a हे बघा, larger surface prokaryotic area cell to have volume larger ratio surface than area eukaryotic cells, which results in a रेशो higher दॅन metabolic व्हॉल्यूम. rate. युकॅरियोटिक सेल मध्ये काय आहे, हायर मेटाबॉलिक रेट असतो त्याचा. While eukaryotic and prokaryotic cells are quite different in their structure आणि हे आहे and दोन्हीचं processes, स्ट्रक्चर. बस they do share एवढंच तुम्हाला similarities. लक्षात ठेवायचं आहे. Ribosomes हे are आहे one प्रोकॅरियोटिक feature they आणि have in युकॅरियोटिक common, सेलचा but both also have a स्ट्रक्चर, जो cell तुम्हाला membrane composed of विचारला जाऊ शकतो आणि जो phospholipids तुम्हाला and proteins. समजला पाहिजे की युकॅरियोटिक सेल कशी आहे आणि प्रोकॅरियोटिक सेल कशी आहे. बस हे तेवढ्याच बद्दल आहे. हे तुम्हाला एकदा समजलं ना की तुम्हाला बाकीचे हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते समजायला खूप मदत होते. ओके. हे समजायला तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. तर तो जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला तो पार्ट समजेल. आणि हा समजल्यानंतर, व्हिडिओ बघितल्यानंतर थोडासा हा पार्ट वाचण्याचा प्रयत्न करा. सेल वॉल कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या आहेत, जसं वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये वेगवेगळ्या सेल वॉल्स आहेत. फंजाय आहे, प्लांटमध्ये वेगळं आहे, ॲनिमलमध्ये वेगळं आहे. तर हे वेगवेगळं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. जशी प्लांट सेल वेगळी आहे, ॲनिमल सेल वेगळी आहे. तर हे वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो आपण आता इथेच थांबूयात आणि नंतरच्या सेक्शनमध्ये आपण हळूहळू बघूयात की पुढचे जे आहेत ते कोणते कोणते पार्ट्स याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत.